ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. 29 तारखेला जरांगे पाटील मोर्चा काढतात, त्याची तयारी राज्यभर सुरू झाली. ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत, बॅनरबाजी चालू आहे. काय कसं बघता जगाने? आपण देखील त्याला प्रति मोर्चे काढणार होता, आपलं कुठं काही तसं नियोजन दिसत नाही. हे बघा, आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संघर्ष यात्रा काढत आहोत. जरांगेनी किती झुंड गोळा करायचे, किती माणसं गोळा करायचे, काय करायचे ते त्यांनी करावं. ओबीसी हे सर्व शांतपणानं पाहत आहे. ओबीसीच्या सर्व मंडळींना या सगळ्या गोष्टी कळतात, तरुणांना कळतात. त्यामुळं सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना माझं सांगणं आहे की ओबीसी शांत आहे, ओबीसीचा वॉइस दिसत नाही, याचा अर्थ तुम्ही त्यांना गृहीत धरू नका. येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये आम्ही ओबीसींची संघर्ष यात्रा काढत आहोत. दोगल्या मंडल यात्रा काढू नका. डुप्लिकेट मंडल यात्रा काढण्याच्या फंदात शरदचंद्रजी पवारांनी पडू नये आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन मोठ्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा ओबीसीचे जे प्रश्न आहेत ते येऊ घातलेल्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये सोडवावेत. नाहीतर आम्ही सत्ताधारी आणि विरोधक वन टाइम या महाराष्ट्रामधल्या या सर्व लोकांना ओबीसी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ओबीसीचं संपूर्ण आरक्षण पाहिजे असं देखील जरांगेंची मागणी आहे. कसं सांग? हे बघा, जरांगेंनी किंवा त्यांच्या सर्व या माझ्या मराठा बांधवांनी पहिली मागणी त्यांची अशी होती की आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण द्या, आम्हाला राजकारणामधलं आरक्षण नको. तीच लढाई आता शिक्षण नोकऱ्यावरनं आता ती राजकारणातल्या आरक्षणावर येऊन पोहोचलेली आहे. गावागावामध्ये कुणब्याचे बोगस डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन सरपंच पदापासून नगरसेवकापासून ते महापौर पदापर्यंत आता हेच दोगले डुप्लिकेट ओबीसीचे दाखले घेऊन आता निवडणुकीला उभे राहतील. आणि गावगाड्यातला जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आजही असणारा गावगाड्यातला बलुता आलुता, गावगाड्यातला कारू नारू, भटक्या विमुक्त जाती जमाती ह्या आज परत एकदा त्यांचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. कारण जरांगे म्हणतात लाखो सर्टिफिकेट वाटले गेलेले आहेत. आम्हालाही गावागावातले फोन येत आहेत की आता आमच्या इथं ओबीसी रिझर्वेशन पडू शकतं, पण गावात आता सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढलेले आहेत. मला वाटतंय महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये हे सगळे टगे आता तुमच्या ओबीसी आरक्षणामधून निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्यामुळं कधीतरी कुठंतरी तुमचा एखादा नगरसेवक, एखादा महापौर, एखादा नगराध्यक्ष, एखादा सरपंच दिसत होता, तो आता दिसायचा बंद होईल. फुले शाहू आंबेडकरांनी ज्या सामाजिक न्यायासाठी गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला मान सन्मान इज्जत मिळावी म्हणून जे रिझर्वेशन दिलं, ते रिझर्वेशन संपवण्याचा घाट ज्या पद्धतीनं सत्ताधारी निर्माण करतायत त्याच पद्धतीनं विरोधक सुद्धा, म्हणजे शरदचंद्रजी पवार सुद्धा आता त्यांनी नागपूरमध्ये जाऊन मंडल यात्रा काढली. का शरदचंद्रजी पवारांना बारामती दिसली नाही का? इंदापूर दिसलं नाही का? शरदचंद्रजी पवारांनी जी काळी कृत्य गेल्या 1-2 वर्षामध्ये केलेली आहे त्याची परत फेड उपरती म्हणून नागपूरला जाऊन मंडल यात्रा काढतायत का? शरदचंद्रजी पवारांना हा नैतिक अधिकार दिला कोणी? काय केलं तुम्ही ओबीसींसाठी? ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या पलीकडे गावगाड्यातली राजसत्ता जाऊ देत नाही. तुमच्या कुटुंबाच्या पलीकडे महत्वाची मानाची सन्मानाची पदं जाऊ देत नाही. शरदचंद्रजी पवार, तुम्ही कुटुंबाच्या पलीकडे काहीच करत नाही. काय म्हणून तुम्ही मंडल यात्रा काढता? काय तुम्हाला नैतिक अधिकार आहे? तुम्ही आता बोलत बोलत टगे हा शब्द वापरला की काही टगे आता उभारतील. कोणाला हा नक्की शब्द उचलतो? ज्या ज्या लोकांनी गावगाड्यातल्या ओबीसींचं, भटक्या विमुक्तांचं, ओबीसी मी तुम्हाला सातत्यानं सांगतोय, या टग्यांनी जर कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मध्ये जर प्रवेश केला तर गावगाड्यातला माळी, चाळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार यांचा एखादा नगराध्यक्ष, एखादा नगरसेवक होईल? काय शरदचंद्रजी पवार, आहो तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही जरांगेला एवढं गोंजारलं, अंजारलं, हे त्याला कधी समजावून सांगायचा प्रयत्न केला? आणि तुम्ही मंडल यात्रा काढताय? दोगला डुप्लिकेटपणा हे चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि आजगराप्रमाणे सुस्त झोपलेल्या ओबीसीला माझं सांगणं आहे की तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुमच्या पुढच्या पिढ्यांना जर हे रिझर्वेशन टिकवायचं असेल तर रस्त्यावर उतरा, नाही तर तुमचं हे आरक्षण संपलेलं आहे. झुंडशाहीला बळी इथल्या मुख्यमंत्र्यानं पडलं नाही पाहिजे. मुख्यमंत्री मराठ्यांच्या नेत्याला जवळ करून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि मराठ्यांच्या नेत्यांना सावध राहा असा सल्ला दिलेला आहे. मग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण आहेत? महाराष्ट्रामधल्या आमदारांची संख्या कोणाची आहे? भाजपमध्ये निवडून आलेली ही संख्या कोण आहे? सत्तेमध्ये बसलेले कोण आहेत?
हे जरांगेंचं ही कोल्हेकुई आहे, हे काही खरी असत नाही. कोल्हा कसा लबाड बोलतो आणि मग पुढे जाऊन त्या कसं काय करतो ते हे सगळ्या आपल्या लोककथांमधून सांगितलं जात आहे. त्यामुळं जरांगे, त्याची कुवत, त्याची बोलण्याची स्टाईल गावगाड्यातल्या ओबीसीनं ताट मानानं पुढे आलं पाहिजे. 29 तारखेचं त्यांचं आंदोलन आहे मुंबईला जाण्याचं, कितपत सक्सेसफुल असं आपल्याला वाटतं? हे बघा त्यांचं सक्सेस काय हो, हे यांचा पेशाच राजकारणाचा आहे हो. गावगाड्यातल्या सरपंच पद आणि शेकडो वर्षाचा आहे. मग ज्यांचं प्रोबेशन पॉलिटिक्स आहे त्यांची संख्या दिसणार ना. गावगाड्यातला शोषित, वंचित, दलित ह्या लोकांचा गट्टा तुम्हाला कसा दिसेल? त्यामुळं या लोकांना जागं करणं हे चॅलेंज आहे आमच्या समोरचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणारा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातले हे सगळे दोगले, हे काँग्रेसी. आणि आत्ता मंडल तुम्हाला सुचतो काय? ओबीसींचं आरक्षण कधी मिळालं? 1993-94 लागू कुणी केलं? विश्वनाथ प्रताप सिंगाने. शरद पवार, तुम्ही ज्या यशवंतराव चव्हाणांना तुमचा राजकीय गुरु मानता, त्यांची काय भूमिका होती मंडल आयोग लागू करण्यासंदर्भात? सांगा एकदा महाराष्ट्रातल्या लोकांना. मंडल आयोग यात्रा काढताय, कुणी दिला तुम्हाला अधिकार ही मंडल आयोग यात्रा काढायची? कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.